गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अड्डा 24/7 मराठी या युट्यूब लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, एकमेव चॅनल असा आहे जिथे आपली सर्व स्वप्ने पूर्ण होतात, स्वप्नांना योग्य दिशा मिळते, स्वप्नांना योग्य उमेद मिळते आणि आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास कितीही खडतर असला, कितीही टोमणे खात आपण हा प्रवास करत असलो किंवा कितीही राग खात आपण हा प्रवास करत असलो तर या चॅनलच्या माध्यमातून तुमचा स्पर्धा परीक्षेचा प्रवास अगदी साध्या आणि सोप्या शब्दात पार पडत असतो। तर मित्रांनो, आजचं आपलं नेमकं लेक्चर कशा संबंधी आहे तर आपण आज या गेलेल्या आठवड्यांमध्ये आलेल्या सर्व जाहिराती या बघून घेणार आहोत। ठीक आहे, म्हणजे सर्व जाहिराती या कोणकोणत्या जाहिराती आलेल्या होत्या, त्यांची लास्ट डेट काय आहे, पात्रता काय आहे, काय किती जागा आहेत, ठीक आहे, पैसे किती आहेत, ठीक आहे, महत्त्वाचं असतो पैसे किती आहेत, त्याच्याबद्दल ही माहिती आजच्या या छोट्याशा लेक्चरच्या माध्यमातून आपण बघून घेणार आहोत। या हप्त्यात आलेल्या सर्व जाहिराती अगदी क्वचित स्वरूपात बघून घेऊ की तुमच्याकडे आताही कोणती संधी आहे ज्यामध्ये तुम्ही आताही फॉर्म भरू शकता। ठीक आहे, अजूनपर्यंत डेट गेलेल्या नाहीये, त्या कोणत्या संध्या तुमच्याकडे अवेलेबल आहे। त्यामुळे जास्त वेळ न गमावता आजचा हे छोटंसं लेक्चर एक सुरू करूया। तर लक्षात घ्या मित्रांनो, पहिलं जो फॉर्म आहे तो आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की एमपीएससी मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, ठीक आहे, संयुक्त पूर्व परीक्षा ही 2024 ची आलेली आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता अगदी इझी आहे। शैक्षणिक पात्रता काय आहे, फक्त पदवीधर आणि 50% जर 55% गुणासह बीकॉम किंवा सीएची ही पदवी जर तुमच्याकडे असेल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असेल तर ठीक आहे, किंवा जर तुम्हाला पदवीधर असाल तुम्ही म्हणजे ग्रॅज्युएशन असाल ना तर सफिशियंट आहेत गोष्टी या। ओके, आणि यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकीची जी सेवा परीक्षा आहे म्हणजे ही जी सेवा परीक्षा जी होणार आहे त्यासाठी फक्त तुमच्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी पाहिजे, परंतु बाकी पदांसाठी तुमच्याकडे फक्त जर तुम्ही पदवीधर असाल, फक्त तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल ना तरी सुद्धा सफिशियंट आहे। ठीक आहे, आणि यामध्ये वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी सोबतच प्राणीशास्त्र, उद्यानविद्या, कृषी पदवी, इंजिनिअरिंग पदवी हे असेल। म्हणजे कशासाठी, वनसेवेसाठी। जर तुम्ही वनसेवेसाठी फॉर्म भरत असाल तर जर या पदव्या यांच्यापैकी एक जरी पदवी असेल ना तरी सफिशियंट आहे। ठीक आहे, आवश्यक नाही तुमचं जर रसायनशास्त्र किंवा वनशास्त्र सोबतच असलं पाहिजे। तुमचं जर वनशास्त्र किंवा भूशास्त्र किंवा भौतिकशास्त्र यापैकी कोणतीही एक पदवी असेल ना तरी सुद्धा सफिशियंट आहे तुम्हाला वनसेवेचा फॉर्म भरण्यासाठी। ठीक आहे, हे लक्षात असू द्या। सर, यासाठी वयाची अट काय आहे तर वयाची अट सुद्धा लक्षात असू द्या की 18-19 ते 38 वर्षापर्यंत तुमचं वय असलं पाहिजे। ठीक आहे, 18-19 ते 38, आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला मध्ये असाल तरी सुद्धा तुम्ही याचा फॉर्म भरू शकता। ठीक आहे, आणि यामध्ये जे मागासवर्गीय विद्यार्थी असतात त्याच्यासाठी 5 वर्षांची सूट दिली जाते। ठीक आहे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 5 वर्षांची सूट दिली जाते आणि नोकरी ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र असतं, म्हणजे महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी करावी लागेल। ठीक आहे, महाराष्ट्रामधले कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी करावी लागू शकते। आणि सर नेमके पैसे किती आहेत, ठीक आहे, मेन मुद्दा आहे तो पैशांचा। तर सर पैसे किती आहेत तर याचे पैसे आहे मित्रांनो 544 रुपये। ठीक आहे, 544 रुपये हे भरावे लागणार आहे जर तुम्ही ओपन मधून म्हणजे खुल्या प्रवर्गातून जर फॉर्म भरत असाल तर 544 आहे, परंतु तुम्ही जर कास्ट मधून भरत असाल, एससी एसटी ओबीसी कोणत्याही कास्ट मधून जर भरत असाल तर तुम्हाला भरावे लागतील 344 रुपये। ठीक आहे, तुम्हाला भरावे लागतील 344 रुपये, हे फक्त लक्षात असू द्या। ओके, हे तर झालं जे नागरी सेवा पूर्व परीक्षा जी येणार आहे त्या संबंधी। ओके, त्यानंतर सर आणखी कोणता आलेला आहे तर बघा जीएमसी नागपूरचा फॉर्म आलेला आहे। ठीक आहे, जीएमसी नागपूर म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, आणि लक्षात असू द्या हा फक्त नागपूरसाठी आता आलेला आहे, असा याचा अर्थ नाही की हा फक्त नागपूरसाठीच आहे। ठीक आहे, नागपूरसाठी आता आलेला आहे परंतु धुळेसाठी किंवा बाकी जिल्ह्यांसाठी सुद्धा येणार आहे। ठीक आहे, धुळ्यांसाठी सुद्धा आय थिंक नोटिफिकेशन लॉन्च झालेली आहे, बाकी जिल्ह्यांसाठी सुद्धा फॉर्म येणार आहे। ठीक आहे, म्हणजे ज्यांची जिथे जिथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असतील तिथले फॉर्म येणार आहे। सध्या नागपूरसाठी 680 जागांसाठी भरती निघालेली आहे आणि ग्रुप डी, ठीक आहे, म्हणजे गट ड मध्ये वर्ग 4 मध्ये ही भरती आहे। आणि उत्तीर्णता म्हणजे पात्रता काय, फक्त 10वी उत्तीर्ण पाहिजे। फक्त तुम्ही जर फक्त 10वी कंप्लीट झालेलं असेल ना तरी सुद्धा तुम्ही याचा फॉर्म भरू शकता। ठीक आहे, आणि यांचा जो सिलेबस आहे ना तोही मित्रांनो ऍटलीस्ट 10वी लेवलचाच आहे, तुम्हाला जास्त डिफिकल्ट यामध्ये काहीच नाहीये। ठीक आहे, त्यानंतर वयाची जी अट आहे ती 18 ते 38 पर्यंत आहे, परंतु 18 ते 38 कधीपर्यंत तर 30 डिसेंबर 2023 रोजीपर्यंत, कारण की या दिवशीपासून फॉर्म चालू झालेले आहेत। ठीक आहे, या दिवशीपासून फॉर्म चालू झालेले आहेत, म्हणून 18 ते 38 वर्ष पाहिजे। फक्त तुम्ही जर मागासवर्गीयमध्ये असाल तर तुम्हाला 5 वर्षांची सूट दिली जाते, फक्त कधी जर तुम्ही मागासवर्गीयांमध्ये असाल तर। आणि सर नोकरी ठिकाण कोणतं आहे तर नोकरी ठिकाण आहे मित्रांनो नागपूर जिल्हा। जर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून फॉर्म अप्लाय करत असाल तर तुम्हाला नोकरी जी आहे ती नागपूरमध्ये करावी लागेल, कारण की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरसाठी हा फॉर्म आहे। ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला जी नोकरी आहे ती नागपूरमध्ये करावी लागेल। फीज किती आहे सर, फीज तुमच्या अपेक्षा थोड्या बाहेरची असेल ती आहे 1000 रुपये। ठीक आहे, 1000 रुपये आहे, आणि मागासवर्गीय जे आहे किंवा अतिशय दुर्बल घटक जे असतात ना त्यांच्यासाठी 900 रुपये मित्रांनो, किंवा कास्टसाठी तुम्ही बघू शकता 900 रुपये, आणि जे इतर वर्ग आहे खुला वर्ग जो आहे ना त्याच्यासाठी 1000 रुपये आहे। आणि सर लास्ट डेट काय, लास्ट डेट मित्रांनो 20 जानेवारी आहे। ठीक आहे, 20 जानेवारी 2024 ही लास्ट डेट आहे। सुरू कधीपासून होतील सर तर 30 डिसेंबर पासून सुरू झालेले आहेत, ऑलरेडी 30 डिसेंबर पासून सुरू झालेले आहेत, परंतु लास्ट डेट आहे 20 जानेवारी 2024। ठीक आहे, आणि मुदतवाढ मिळण्याची चान्सेस कमी असतात, त्यामुळे जरी आता फॉर्म भरलेला नसेल तरी लगेच हा फॉर्म भरून घ्या, कारण की जागा जास्त आहे आणि 10वी बेसच आहे ना, 10वी बेस आहे त्यामुळे पेपर सुद्धा सोपी असेल, त्यामुळे जागा जास्त असल्यामुळे फॉर्म भरण्यासाठी तुमच्याजवळ एक चान्स आहे। ठीक आहे,
ओके, ही झाली जीएमसी बद्दल. ठीक आहे. त्यानंतर एक तुम्हाला माहिती असेल मृदा आणि जलसंधारण विभागात सुद्धा 670 ज्या जागा आहेत त्या निघालेल्या आहेत. ठीक आहे. 670 जागांसाठी भरती आहे आणि पदाचे नाव काय आहे? जलसंधारण अधिकारी. ठीक आहे, जलसंधारण अधिकारी. परंतु यासाठी जो तुम्हाला पात्रता पाहिजे मित्रांनो, त्यामध्ये नाही का स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी पाहिजे. ठीक आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी असेल तरच तुम्ही हा जो फॉर्म आहे तो भरू शकता. यासाठी वय काय पाहिजे सर? 19 ते 38 वर्षापर्यंत तुमचं वय असलं पाहिजे. ठीक आहे, 19 ते 38 वर्षांच्या मधामध्ये तुमचं वय असलं पाहिजे. आणि जर तुम्ही मागासवर्गीय असाल म्हणजे SC ST OBC कोणत्याही कॅटेगरीमध्ये बसत असाल तर तुम्हाला 5 वर्षांची सूट दिली जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे 38च्या नंतरही 5 वर्ष जर तुमचे एक्सटेंड असेल ना तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता. नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र आहे. सोबतच फीज ऑब्विसली तुमच्या अपेक्षा बाहेर जी आहे ती म्हणजे 1000 रुपये. ठीक आहे, अपेक्षा बाहेरची ही फीज अपेक्षा बाहेरचीच आहे. ओके, 1000 रुपये आहे. मागासवर्गीय, दुर्बल घटक असेल, अनाथ असेल, दिव्यांग असेल, ठीक आहे, यांच्यासाठी 900 रुपये. ठीक आहे, हार्डली 100 रुपयांचा फरक आहे, बाकी काहीच नाहीये. ठीक आहे, 1000 रुपये आहे. जे खुल्या गटातून म्हणजे ओपन मधून जर फॉर्म भरत असाल, ठीक आहे, तर 1000 रुपये तुम्हाला भरावे लागतील. ठीक आहे, आणि शेवटची तारीख काय सर? 10 जानेवारी आहे. ठीक आहे, 10 जानेवारी 2024. ठीक आहे, नवीन वर्ष आहे परंतु 10 जानेवारी 2024 ला ही जी तारीख आहे शेवटची आहे. ठीक आहे, त्यामुळे लक्षात असू द्या 19 डिसेंबरला ज्याचे फॉर्म चालू झालेले होते परंतु 10 जानेवारी पर्यंत तुमचे फॉर्म कंप्लीट झालेले असतील. ठीक आहे, त्यामुळे जर तुम्ही आता जरी हा फॉर्म भरलेला नसेल आणि तुमचं स्थापत्य किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा असेल तर तुम्ही आता सुद्धा हा फॉर्म जो आहे तो भरू शकता. ठीक आहे, हे तर झालं मृदा आणि जलसंधारण विभागाबद्दल. त्यानंतर एक आहे मित्रांनो LIC HFL म्हणजे LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये सुद्धा 250 जागांसाठी भरती आहे. परंतु लक्षात घ्या हे जे पद आहे ना मित्रांनो ते अप्रेंटिसचं आहे. ठीक आहे, अप्रेंटिसचं पद आहे. यामध्ये सुद्धा कोणत्याही शाखेतील पदवी असेल ना तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. कोणत्याही शाखेतील असो, आवश्यक नाही की तुमची या पर्टिक्युलर शाखेतील असली पाहिजे. कोणत्याही शाखेतील असली तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. फक्त पद आहे अप्रेंटिसचं. आणि वयाची अट काय सर? तर वयाची अट आहे मित्रांनो 20 ते 25 वर्षापर्यंत म्हणजे 1 डिसेंबर 2023 पर्यंत तुमचं जे वय आहे ते 20 ते 25 डिसेंबर असलं पाहिजे. ठीक आहे, याची लास्ट डेट ऍक्च्युली 31 डिसेंबरच होती परंतु ही वाढण्याची शक्यता आहे. ठीक आहे, 31 डिसेंबर होती परंतु ही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही याचा सुद्धा फॉर्म हा जो आहे तो भरू शकता. ओके, आणि 944 ही OBC साठी होती, SC ST साठी 708 रुपये होती. ओके, परंतु हे अप्रेंटिस पद आहे त्यामुळे नाही भरलं. ठीक आहे, तुमच्या इच्छेवर आहे, तुम्ही भरू सुद्धा शकता किंवा नाही सुद्धा भरू शकता. ओके, त्यानंतर एक आहे मित्रांनो UIIC असिस्टंट युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा आहे 300 जागांसाठी. ठीक आहे, पदाचे नाव आहे असिस्टंट परंतु इम्पॉर्टंट पद आहे कारण की शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो पदवीधर आणि तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात ना त्यामुळे तुम्हाला इथचं वाचन, लेखन आणि बोलण्याचे ज्ञान असलं पाहिजे. ठीक आहे, मराठी भाषेचं तुम्हाला वाचन करता आलं पाहिजे, ती लिहिता आली पाहिजे आणि बोलण्याचं ज्ञान असलं पाहिजे. आणि कोणतेही तुमच्याजवळ ग्रॅज्युएशन असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता. यामध्ये जे वयाची अट आहे ती 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 21 ते 30 वर्ष आहे. ठीक आहे, 21 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही याचा जो आहे वय जर तुमचं वय बसत असेल ना तर तुम्ही इझिली हा जो फॉर्म आहे तो भरू शकता. आणि SC ST साठी 5 वर्ष एक्सटेन्शन आहे. ठीक आहे, OBC साठी आहे फक्त 3 वर्ष. ओके, आणि नोकरी ठिकाण काय? संपूर्ण भारत म्हणजे भारतभर कुठेही तुम्हाला नोकरी करायला लावू शकते. फक्त लक्षात घ्या की मराठी भाषेचं ज्ञान हे तुमचं जर असलं ना तर तुम्हाला नोकरी मिळण्याचे चान्सेस वाढून जातात. ओके, आणि मराठी भाषेचं ज्ञान त्यांनी मागितलं आहे त्यामुळे लक्षात ठेवा की संपूर्ण भारत दिला आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही मराठी बोलतायत आणि तुम्हाला केरळला टाकलं जाईल. ठीक आहे, असं नाहीये. तुम्ही मराठी बोलताय तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जॉब दिला जाईल, लक्षात असू द्या. ठीक आहे, आणि जनरल आणि OBC साठी 1000 रुपये फीज आहे अपेक्षा बाहेरची. ओके, आणि SC ST PWD साठी किती आहे? 250 रुपये. हे फक्त लक्षात असू द्या. ओके, आणि शेवटची तारीख काय मित्रांनो? शेवटची तारीख आहे 8 जानेवारी 2024. ठीक आहे, 8 जानेवारी पर्यंत तुम्ही ऍटलीस्ट हा फॉर्म भरलेला असावा. फीज अपेक्षा बाहेरची आहे परंतु जर थोडा कॉन्फिडन्स असेल की आपण हा फॉर्म जो आहे तो क्रॅक करू शकतो तर तुम्ही इझिली हा फॉर्म भरू शकता. ठीक आहे, ओके, तर हे होते मित्रांनो आजचे काही पद. ठीक आहे, जे या हप्त्यामध्ये म्हणजे या वीकमध्ये आलेले होते. ठीक आहे, पद थोडे इम्पॉर्टंट होते. जर तुम्ही भरायचं असेल तर तुम्ही आता सुद्धा तुमच्याजवळ जी वेळ आहे ना त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, कारण की वेळ अजून जात नाही, संधी अजून गेलेली नाही, त्यामुळे फॉर्म तुम्ही आताही भरू शकता. ठीक आहे, आणि मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की अंतिम राज्यसेवा, ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की राज्यसेवाची सुद्धा बॅच आहे त्यामुळे अंतिम राज्यसेवा 2024 साठी ठीक आहे ही सुद्धा बॅच लॉन्च झालेली आहे. आता नाही तर कधीच नाही. ठीक आहे, हीच वेळ आहे करण्याची. ठीक आहे, कारण की तुम्हाला माहिती असेल की 25 मध्ये सिलेबसच चेंज होतोय. ठीक आहे, 25 मध्ये मायनर चेंजेस होत आहेत परंतु चेंजेस होत आहेत. ठीक आहे, त्यामुळे आता नाही तर कधीच नाही या दृष्टिकोनातून तुम्ही ही बॅच घेऊ शकता. कुठे घ्यायची आहे सर बॅच? बॅच घेण्यासाठी एकतर तुम्ही अड्डा 24/7 यांची एकतर ऍप इन्स्टॉल करा किंवा त्यांच्या वेबसाईटला व्हिजिट करा. व्हिजिट केल्यानंतर तिथे महाराष्ट्र या सेक्शनमध्ये जा. तिथे गेल्यानंतर महाराष्ट्र सेक्शन गेल्यामध्ये तिथे तुम्हाला अंतिम राज्यसेवा ही बॅच दिसून येईल. ही बॅच घेऊ शकता. कमी दरात अवेलेबल आहे, महाराष्ट्रात सर्वात कमी दरात अवेलेबल आहे. ओके, आणि त्यातही तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल ठीक आहे तर तुम्ही Y860 हा कोड वापरू शकता. ठीक आहे,
Y860 हा जर कोड तुम्ही वापरला ना तर तुम्हाला ही बॅच आणखीन कमी पैशात मिळून जाते. म्हणजे तुम्ही जे परीक्षेसाठी पैसे भरणार आहात ते पैसे थोड्याफार प्रमाणात कमी होऊन येतात. ठीक आहे, थोड्याफार प्रमाणात तुमच्याजवळ ते पैसे वापस येतात या बॅचच्या मदतीने. म्हणून ही बॅच आवश्यक असते घेण्यासाठी. ओके, तर बॅचचं नाव आहे अंतिम राज्यसेवा. Y860 हा कोड आहे, त्यामुळे त्या कोडच्या मदतीने तुम्ही डिस्काउंट घेऊ शकता. ठीक आहे, चांगल्या प्रमाणात तुम्हाला डिस्काउंट मिळून जातं. ठीक आहे, Y860 हा कोड तुम्हाला वापरायचा आहे. त्यामुळे अंतिम राज्यसेवा ही बॅच तुम्ही इझिली घेऊ शकता. ठीक आहे, अगदी इझिली. यामध्ये सर्व ज्या तुमच्या बाबी आहे ना ते सर्व कव्हर केल्या जाणार आहे, त्यामुळे अगदी इझिली तुम्ही हे बॅच घेऊ शकता. ठीक आहे, आणि सोबतच मित्रांनो तुम्हाला हे सेशन अगदी किंचित जरी माझा खारीचा वाटा वाटला असेल की ठीक आहे सर तुमचा खारीचाच वाटा होता, परंतु हे सेशन थोडं जरी आवडलं असेल ना तर लाईक शेअर नक्की करा. तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा. कधी कधी स्टेटसही ठेवत चला आणि कोणतेही डाऊट्स असल्यास मला विचारत चला. आपण त्याच्यावर सेशन जे आहे ते घेऊन येत चालू. ठीक आहे, छोटे छोटे का होईना, परंतु छोटे छोटे डाऊट्सही कधी काळी मोठा परिणाम करून जातात. ठीक आहे, त्यामुळे डाऊट्स विचारत चला जेणेकरून त्यावर उत्तरे येत चालतील. ठीक आहे, आणि मित्रांनो सेशन आवडलं असेल लाईक शेअर नक्की करा. तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की हे चॅनल सुद्धा तुम्हाला नेहमी मदत करतं. त्यामुळे आजचं हे सेशन आपण इथे संपवूया आणि भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. कोणत्याही जाहिराती आल्या, कोणतीही माहिती आली तर त्याबाबत अपडेट तुम्हाला मिळत राहील. फक्त उद्दिष्ट एकच ठेवा की पुढच्या वर्षीचं झेंडावंदन हे मला माझ्याच ऑफिसमध्ये करायचं आणि मी माझ्याच ऑफिसमध्ये करणार, दुसरीकडे करणार नाही. मी करेल तर माझ्याच ऑफिसमध्ये करेल. हे उद्दिष्ट ठेवलं ना तुमचं उद्दिष्ट नक्की साध्य होईल. ते आज विचारासहित आजचं सेशन संपवूया आणि भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.